नांदेड जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा बसलाय। मी सध्या अर्धापूर तालुक्यातील सोनाळा या परिसरामध्ये आहे। या भागातला चाभरा असेल, सोनाळा असेल, खैरगाव असेल आणि लिमगाव या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि मोठा पाऊस झालाय। आपण बघू शकता की मी सोनाळा या गावातल्या एका ज्वारीच्या पिकामध्ये आहे। सगळं 2 एकरचं पूर्ण क्षेत्र आहे। आता ही संपूर्ण ज्वारी जी आहे ती काढणीला येणार होती आणि आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे, पावसामुळे जी ही सगळी ज्वारी जी आहे ती भुईसपाट झाली आहे। अक्षरशः 4 पैसे शेतकऱ्याच्या हातात येणार होते, पण सगळं हे भुईसपाट झाल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या निराशा होताना पाहायला मिळतात। अगोदरच शेतकरी मोठ्या प्रमाणात हतबल आहे। शेतीमालाला भाव मिळत नाहीयेत। शेती उत्पादन कमी होतंय आणि शिवाय उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो। यामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत सापडलेला असताना अशा पद्धतीची नैसर्गिक संकट जी येत आहेत त्यामुळे शेतकरी हतबल होताना पाहायला मिळतात। आपण आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। दादा, कशा पद्धतीचं सगळं हे किती खर्च आला होता आणि किती उत्पन्न होणार होता आणि कसं नुकसान झालं? ही 3 एकर ज्वारी पेरलेली आहे सर। ते खर्च 60,000 रुपये खर्च झालेला आहे। ते भरपूर नुकसान झालेलं आहे। 5 वाजता चक्रीवादळ, हळदी पाणी, केळी नुकसान, लय हत्ती नुकसान झालेलं आहे। किती उत्पन्न होईल असं वाटलं होतं तुम्हाला? उत्पन्न नाही म्हणलं तर 1.5 लाख रुपये उत्पन्न होत होतं ज्वारीची एक एकरी। आता हे पूर्णतः वाया जाणार आहे। ते पूर्ण वाया जाणार आहे। आता हे उभारणार नाहीये, कारण हे संपूर्ण ज्वारी अतिशय चांगल्या पद्धतीनं भरलेली होती आणि काढणीला सुद्धा येणार होती, पण आता हे काहीच पीक कामाला येणार नाही। आपल्यासोबत आणखीन काही शेतकरी आहेत। सातत्यानं शेतकऱ्यांच्या बाजूनं अशा पद्धतीची संकट येताना पाहायला मिळतात। कसं पाहता, काय मागणी कराल शासनाकडे? शासनाने आम्हाला, आमच्याकडे गेल्या वर्षी सुद्धा असंच झालेलं आहे आणि यावर्षी बी आसमानी संकट आमच्या शेतकऱ्याच्या याच्यावर आलेलं आहे। त्याच्याने आम्हाला एवढा आता आमचा जीव एवढा मेटाकुटीला आलाय की आम्हाला आता जगणं मुश्किल झालं शेतकऱ्याला। हे असं आमची शासनाकडे एवढी मागणी आहे की व शासनाने आमच्या याच्यावर ताबडतोब दखल घ्यावी। अजून याचा कर्मचारी कोणी आले नाही शासनाचा इकडे। साधारणतः 12 ते 15 तास उलटून गेलेत, पण कुठलेही कर्मचारी आले नाहीत किंवा पाहणी झाली नाही अशा पद्धतीची सांगितलं जात आहे। एकूणच फक्त हे काही ज्वारीचं पिकच नुकसान झालं नाही, तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात केळी पिकवली जाते। केळीचं नुकसान झालेलं आहे। हळदीचं पीक जे आहे तेही वाया गेलेलं आहे। या व्यतिरिक्त इतर जे भाजीपाला वर्गीय पिके होते यांचंही मोठं नुकसान झालंय। तात्काळ मायबाप सरकारनं या सगळ्या पिकांचे पंचनामा करून शेतकऱ्याला भरीव मदत द्यावी अशी पद्धतीची मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।